नमस्कार. स्वाद अशा सरळ रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक नवीन मुलांसाठी पदार्थ घेऊन आलो आहे, चपातीचे सँडविच. त्यासाठी बघा असे गोल गोल कांदा चिरून घेतला आहे, गाजर चिरून घेतलं आहे, काकडी, टोमॅटो आणि शिमला मिरची आणि कोथिंबीर. सर्वप्रथम आपण त्यावर मीठ भुरभुरणार आहोत. मिठाने थोडीशी चव छान लागेल आणि थोडासा चाट मसाला. तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची पण त्याचा वापर करू शकता किंवा लाल तिखट पण वापरू शकता. अशा प्रकारे आपण करून घेतलं आहे. चपाती घेतली बघा, तिला चतकोर भागातील असं अर्ध्यावरूनच फक्त कट करायचं आहे. पूर्ण मध्ये कट करायचं नाही. बघा एवढंच कट करायचं आहे. असं कट करून घ्यायचं. त्यानंतर अर्ध्या बाजूला आपण शेजवान सॉस लावणार आहोत. बघा अशा प्रकारे शेजवान सॉस सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. हा जो शेजवान सॉस आहे तो मी घरीच बनवला आहे. त्याची रेसिपी जर आपल्याला हवी असेल तर माझ्या चॅनलवर दिलेली आहे, ती आपण बघून करू शकता. त्यानंतर आपण टॉमॅटो सॉस टाकत आहोत आणि तो पण अर्ध्या बाजूनी असा सगळीकडं पसरून घेणार आहोत. ह्या दोन्ही पण सॉसनी चव खूप छान लागते. मुलं खूप आवडीने खातील बघा. अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा. माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन मिळते आणि नवीन नवीन पदार्थ करायला उत्साह वाढतो. त्यामुळं प्लीज लाईक करा. अशा प्रकारे बघा आपण गोल गोल जे कांदा कट करून घेतला होता त्याचे सुट्टे करून एक एक कांदा आपण असा डेकोरेट करत आहोत. त्यानंतर आपण काकडी ठेवत आहोत. अशा प्रकारे डेकोरेट करायचं म्हणजे त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातील. गाजर ठेवत आहोत. मुलं असं खायचं कंटाळा करतात, मग या निमित्ताने मुलं खातील. त्यानंतर आपण शिमला मिरची जी गोल कट करून घेतली ती ठेवत आहोत आणि सर्वात शेवटी आपण टोमॅटोचे काप जे कट करून घेतले ते ठेवत आहोत. अशा प्रकारे बघा. त्यानंतर सर्वात शेवटी आपण कोथिंबीर त्यावर पसरत आहोत. सगळं झालं की बरोबर आपण चतकोर भाग दुमडायचा आहे एक बाजू, त्यानंतर दुसरी बाजू आणि त्यानंतर शेवटी तिसरी बाजू. म्हणजे बरोबर त्याला सगळं व्यवस्थित झाकलं जाईल आणि आपण भाजताना व्यवस्थित ते भाजलं जाईल. त्यानंतर आपण तव्याला तूप लावून घेणार आहोत आणि तुपावर ते भाजून घेणार आहोत. तुपाने त्याला चव पण छान लागते आणि त्यानिमित्ताने मुलं तूप पण खातात. असं वरण खायचं म्हटलं की कंटाळा करतात. मग असं आपण त्यांना या प्रकारात करून घालू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ आपण घरीच करायचे मैत्रिणींनो. बाहेरचे पदार्थ जे असतात त्याला तेल वापरलेलं असतं, तेच तेलाचा वापर केला असतो. तुम्ही कधी बघितलं आहे का नवीन तेलाचा वापर केलेला? ते जे जळलेलं तेल असतं त्याच तेलामध्ये ते सगळ्या वस्तू बनवतात. म्हणून घरीच अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. बघा दुसरा मी सँडविच बनवून दाखवते. थोडंसं हे वेगळ्या प्रकारे बनवलं आहे. हे बघा किती छान डेकोरेट केलेलं बघायला छान वाटतं की नाही? अशा प्रकारे करायचं आहे आणि मुलांना पण तुम्ही त्यासाठी मदतीला घेऊ शकता. त्यांचा पण उत्साह वाढेल आणि त्यांना खायला पण आवडेल. अशा प्रकारे कांदा टाकल्यानंतर आपण गाजर ठेवतो आहे, काकडी, खूप छान चव तर खूप छान लागते. अशा प्रकारे करून बघा. त्यानंतर टोमॅटो हे थोडंसं वेगळं केलं आहे, बघू शकता आपण. मुलं खरंच आवडीने खातील आणि मोठी माणसं पण आवडीने खातील. शिमला मिरची असं डेकोरेट केलं छान वाटतं.
त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे. माझ्याकडे जी मोठी शेव होती ती टाकली आहे. त्याने चव खूप छान लागतं. वेगळं असं काहीतरी खाल्लं त्याची चव लागणार बघा. त्यानंतर किसलेलं खोबरं पण त्यावर टाकलं आहे. बाहेरच्या कुठल्याही वस्तूचा यात वापर केला नाही. जे घरगुती बनवलेलं आहे त्याची चव वेगळीच लागते बघा. अशा प्रकारे आपण करून मुलांना खाऊ घालू शकता. श्री ही एक अन्नपूर्णा आहे बघा. घरातली माणसं म्हणतात ना की घरातली माणसं समाधानी तर सगळं घर समाधानी. त्यामुळं प्रेमाने करून मुलांना खाऊ घाला. हे बघा सगळं भाजून झालं आहे. बघा किती छान दिसते. हे तुम्ही टॉमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर पण खाऊ शकता, जे की खोबऱ्याची चटणी आपण बनवून त्याच्याबरोबर खाऊ शकता. बघा किती सुंदर दिसते. सगळ्या भाज्यांचा वापर केला आहे. अशा प्रकारे आपण करू शकता. आपल्याला जर आवडली असेल रेसिपी तर अशा प्रकारे आपण बनवून करू शकता आणि मला कमेंट्समध्ये रिप्लाय देऊ शकता. खूप छान होते. असेच वेगवेगळे पदार्थ मुलांना करून घालू शकता. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल